आज आपण आलोय अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या दादर मधल्या घरी आणि मी असं ऐकलंय की तिचं हे घर सी फेसिंग आहे. हेलो हेलो हॅलो, वेलकम 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 होम वेलकम. कशी आहेस? मस्त. काय झालंय हाताला? छोटी नाही म्हणता येणार पण इंजुरी झाली आणि प्रिकॉशन म्हणून वी केप्ट इट इन अ कास्ट फॉर 1.5 months. पण आता कसं आहे? मच बेटर. पण मला एक सांग, माझ्या चेहऱ्यावर तुला एक प्रकारची एक्साइटमेंट दिसतेय हो, मग मला भेटायला आले. तुला भेटायची एक्साइटमेंट आहेच ऑब्व्हियसली, पण जेव्हा आता मी खाली गाडी पार्क करत होते ना तेव्हा मी समोर समुद्र बघितला आणि म्हंटल की हिचं घर जर या साईडला असेल तर हिला कमालीचं सी व्ह्यू आहे आणि तेच झालं. वाव, व्हेरी ब्युटिफुल व्ह्यू यार. किती सुंदर आहे हे सगळं. म्हणजे जे बाहेर नाही तर त्यांना हेच वाटतं फॉर अस बघून पण होत नाही असं होतं. ते म्हणतात ना की आपल्याकडे असेल तर आपल्याला त्याचं व्हॅल्यू नसतं. इट्स लाईक दॅट, बट या द व्ह्यू इज गुड. लाईक सो आता मला एक्सप्लोर करायचंय. येस प्लीज. म्हणजे तर आपण इथूनच सुरुवात करूया का? जरा बुक्सही दिसतात कारण आपण आजवर बिग बॉसच्या निमित्तानं तुझ्या कामाच्या निमित्तानं गप्पा मारल्यात, बट तुझी तशी आवड काय काय मला माहिती नाहीये. सो प्लीज आम्हाला सांग जरा तेजस्विनी. सो ॲक्च्युली बुक्स इज समथिंग आय लव्ह फॉर एव्हर. म्हणजे मला किंडल किंवा आपण म्हणतो ना जे ऑनलाईन रीडिंग इज नॉट समथिंग आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ. तरी मी किंडलवरही पुस्तक वाचते, पण दीज आर वन ऑफ दोज की ते आहेत, दे आर ऑलवेज इन माय होम. असं म्हणजे एक माझा खूप जवळचा मित्र त्याने नाटक आणि रंगभूमीचं दिलेलं हे खूप वाचता वाचता नाके नव्हतात, पण आय मेक इट अ पॉइंट टू रीड. सध्या मी निळावंती वाचतीये आणि निळावंती हो महामाया निळावंती तर थोडंसं आहे. मला त्याच्यावर ना खरं ब्लॉग करायचं आहे. आणि सो बुक्स इज समथिंग आय लव्ह द फॅक्ट की तुम्ही काहीतरी असं हार्ड कॉपी घेऊन वाचू शकतात. माझ्या फेवरेट कॉर्नर बसून चहा पीत आय कॅन रीड विच आय डू या. दॅट्स इट. आणि ह्या शफल होत असं काही यातल्या ज्या फॉर एव्हर आहेत माझ्याकडे. ओके, एकीगाई सुद्धा झालंय? येस, एकीगाई सुद्धा झालेलं आहे. मला माहिती नव्हतं तुला एवढी आवड. बुक्स इज समथिंग. क्यूट बाप्पा पण आहे. याच्यातनं तो येतो का? मी ट्राय करते. मी रोज आय एम नॉट लाईंग, मी रोज ट्राय करते. सो आपण प्रेक्षकांना दाखवूया. दिस इज माय जिनी. आणि घेतला ना तर मी रोज असं काही हवं आणि मी स्वतःच अभि हा घ्या. सो आय ट्राय दिस आणि मला हे खूप आवडतं. जाता येताना आय ऑलवेज दिस रिमाइंड्स मी की आपला वेळ कधीही बदलू शकतो. इदर गुड और बॅड, इट कॅन चेंज. सो आय कीप डुईंग दॅट. आय डोंट नो मम्मीने मीठ का ठेवलंय ते असं ना, ते खडा पॉझिटिव्हिटी. अँड दिस इज समथिंग. मला ट्रॅव्हल खूप आवडतं. सो इट रिप्रेझेंट्स दॅट की आहे आय विल बी ऑलवेज ट्रॅव्हलिंग. आणि रॅन्डम आय लाईक रॅन्डम थिंग्स. दर्शना काय ना, आमच्या घरी बिंग कमिंग फ्रॉम अ आर्मी बॅकग्राऊंड वी ऑलवेज ट्रॅव्हल्ड. आम्ही खूप ट्रॅव्हल करायचो. सो ना घर आमच्यासाठी कसं असतं, मी आईला नाही म्हणते पण ट्रायबल सारखे का राहतो. बिकॉज कधी ह्या घरी कधी त्या घरी, कधी येवला, नाशिक, पुणा, मुंबई. सो वी ऑलवेज कीप थिंग्स व्हेरी रॅन्डम, व्हेरी मुव्हिंग. असं तू बघशील ना घर कधी असं स्टिफ आणि हे नाही आमचं. देर आर फ्लॉज. घरी खूप फ्लॉज आहेत. छान आहे ना असं. आपण ना इंटिरियरच्या नावावर घर खूप भरत जातो, तर हे साध्या साध्या गोष्टी पण किती छान दिसतात. तर मी जेव्हा आत आले एक गोष्ट ज्याच्याकडे माझं लक्ष गेलं ते म्हणजे हे डोळे. तेजस्विनी म्हणजे तुझे डोळे खूपच सुंदर आहेत आणि हे त्याचा एक म्हणूया प्रत्येक फ्रेम मध्ये तू वेगळी दिसतेस. ती कोणी आणि कसं केलं? येस. हे ऍक्च्युली यू कॅन सी. म्हणजे मी मेन्शन करीनच, सुमित वासवानी म्हणून आहे माझा खूप छान मित्र आहे. वेन आय डिड माय बिझनेस ऑफ फिल्म मेकिंग तिकडे सो माय बर्थडे आणि रेणू म्हणून आहे अजून एक फ्रेंड आहे, त्यांचे गेलेत. आय डोंट नो त्यांनी त्यांची नावं गेली. सो त्याने बर्थडेला हे केलं होतं. आणि सुमित वासवानी खूप ही इज अन आर्ट क्युरेटर. म्हणजे तो आता इफ यू सी ही इज अ व्हेरी बिग आर्ट क्युरेटर. आणि मी आता मध्ये कच्छला त्याच्याच लग्नाला गेलेले. सो आय डोंट नो, मे बी त्याची इमॅजिनेशन अबाउट मी की मी तोपर्यंत मी बिझनेस ऑफ फिल्म मेकिंग करेपर्यंत माझे हे मूवीज झालेल्या. तर त्याने जस्ट कोणतं आहे? फर्स्ट आय थिंक शूटचं बॅक बिहाइंड द सीन्सच्या वेळेसचं आहे. हा डबू रत्नानीने एक फोटोशूट केलेला तो आहे. हे चिनूचं आहे.
हे अगेन डबू रत्नानीचे फोटोशूट आणि हे चिनूच आहे. ओके. सो काही बिहाइंड द सीन्सचे आहेत, काही आहेत म्हणजे त्याच्यानंतरच्या कामांचं तर मी केलं नाही, बट दिस ही गेव अँड दिस इज फॉर एव्हर. हे ह्या घरात सदैव किती गोष्टी चेंज होतात, बट दिस इज ऑलवेज देअर. छान दिसतंय पण ते घरामध्ये. चला आता आपण जाऊया तेजस्विनीच्या फेवरेट कॉर्नर कडे, आणि जो माझाही फेवरेट होणार आहे असं आता मला वाटायला लागलंय, बिकॉज खूप कोझी स्पेस आहे आणि इथे बसलं की मस्त बीच व्ह्यू आहे. लेट्स गो. झाडं पण आहेत घरामध्ये. येस येस. तर ऍक्च्युली सी इफ यू सी दिस इज अ स्टुडिओ अपार्टमेंट. छोटंसं घर आहे, असं काही खूप मोठं नाही. सो वी हॅव टू मेक डू जेवढं करू शकतो आम्ही त्याच्यात. तर मला आवडतात झाडं, खूप आवडतात, पण ते हल्ली कळायला लागलं मेंटेन करायला खूप डिफिकल्ट होतं. होम ट्रीज आहे. आय हॅव समवन कॉल्ड पूजा आहेत त्या, एक पूजा मॅम म्हणून. शी कम्स अँड शी मेंटेन्स. त्या येतात, त्या लावून जातात, त्या काय झाड गेलंय कुठलं वगैरे. सो आय लाईक. आणि युजली तो कॉर्नरही भरलेला असतो बेडरूमचा झाडांनी, पण सध्या आम्ही मेंटेनन्स ट्रॅव्हल करतोय. सो यु नो, सो बट दीज आर नाव नको विचारू, नाव नका नाव, म्हणजे मला ना ब्युटीवर की हे छान दिसतं. मग वी हॅव केप्ट सम, त्या ती स्पेस नुकताच केली आहे जी मी तुला दाखवेन. ती स्पेस नुकताच केली आहे. देन ह्या झाडात आम्ही फ्लेमिंगोज लावले. येस. सो द कोझी कॉर्नर अँड युअर फेवरेट कॉर्नर. येस येस येस. हा तुझा कोझी फेवरेट कॉर्नर आहे. बाय द वे मला कलर खूप आवडला सोफ्याचा. आम्ही सगळं ना रिन्यू करतो. सो वी बिलीव्ह इन नॉट वेस्टिंग. सो आता हा सोफा आधी लेदर सोफा होता, कम्प्लीट लेदर सोफा असतो ना असा मोठा. सो गेले किती दिवस, आय थिंक कितीतरी वर्ष होता, इयर बॅक. आता असं झालं किती लेदर, आणि माझ्या सगळ्या कुत्र्या मांजरांनी तो लेदर पांढरा पिवळा काळा निळा सगळा केला होता. दे वॉन्ट टू डू, बट आय डिडंट वॉन्ट टू बाय अ सोफा. आई पण होती, अरे एवढा महागडा सोफा, रिन्यू करूयात आपण. सो वी चेंज्ड अख्खा सोफा फॅब्रिकेशन म्हणजे अपहोल्स्ट्री चेंज केली. आणि त्यात आहे ना तो पूर्वीच्या स्टाईलचा आहे. सो दो आय मन ॲनिमल लवर, पण त्यात कबुतराचे पीस. ओके. सो आय डोंट नो, ते तशीच आहेत आणि ती कधी कधी बाहेर निघतात. सो टिल हा फुल असा म्हणतात ना हे होईपर्यंत वी आर गोइंग टू यूज इट. सो नॉट वेस्टिंग मनी अँड ॲट द सेम टाइम नॉट वेस्टिंग द रिसोर्सेस. ओके. सो या रिसेंटली आय स्टार्टेड विथ क्लोथ्स ऑल्सो. नॉट जास्त कपडे हे नाही करायचे. सो दॅट इज हाऊ इट इज. म्हणून वा. आणि तुझी जी वाईब आहे ती इथे लिहिली आहे, गुड वाईब्स ओनली. येस. पॉझिटिव्ह माइंड, पॉझिटिव्ह वाईब, पॉझिटिव्ह लाईफ. सो यू बिलीव्ह की आपण जे वाचतो किंवा आपण ज्याच्यावर बिलीव्ह करतो ते घडायला लागतं आपल्या बरोबर, किंवा तसंच आपल्या पुढ्यात येतं. म्हणजे अनेकदा आपण इतकं कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये राहतो, इतकं बाहेर जातो, खूपदा निगेटिव्ह थॉट्स येत असतात. सगळेजण ते म्हणतात ना की तुम्ही जो विचार करता ते होत राहतं. सो यू बिलीव्ह या सगळ्यावर? येस येस. पण मी खोटं नाही म्हणणार. देर आर टाइम्स वेन थिंग्स डोंट हॅपन. म्हणजे माझ्या बिलीफ अनुसार 2025 मध्ये बरंच काही व्हायला पाहिजे होतं. सो थिंग्स डोंट हॅपन, पण ती कन्सिस्टन्सी ऑफ बिलीफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे मला ह्या इंजुरीने सुद्धा शिकवलं. म्हणजे दिस 1.5 month ना दर्शना मला असं होतं की मी तर असं नव्हतं, म्हणजे यु नो. सो बट आय डू बिलीव्ह थिंग्स चेंज. आपण कन्सिस्टंटली जर पॉझिटिव्ह गोष्टी विचार केल्या आपण तर त्या होतात, डेफिनेटली होतात. येस येस येस. आणि ते ना घराच्या कॉर्नरला फिरत असतं, कधी तिकडे असतं. जर मला असं वाटलं की मी जास्त मला तिथे हवंय, कधी यामध्ये, म्हणजे एक आहे तुला घरी प्रत्येक इकडे खिळा ठोकलेला दिसेल की काही लटकवता येईल, काही अडकवता येईल. तूच आहेस त्याची करती धरती सगळी. येस. पण यू लाईक घरासाठी छान शॉपिंग करणं, घेऊन येणं? आय लव्ह टेकिंग केअर ऑफ द हाऊस. आणि मला OCD आहे. ओके. ते मी पाहिलं. OCD आहे, म्हणजे खूप असं होऊन जातं घर स्वच्छ मध्ये खूप थकते मी. पण आय लाईक वेगवेगळं चेंज करायचं, गोष्टी आणायच्या. आणि मग मी अगदी फ्रॉम झेप्टो टू IKEA टू सम बिग स्टुडिओ कुठेही जाऊन काही वी कॅन. हे आता इथे मस्त असे सोफा रनर्स होते जे आईला नाही आवडत, आणि आय थॉट ते इथे चांगले नाही दिसत, म्हणून देन शी रिमूव्ड इट. सो मी आज सकाळीच बघते ऑनलाईन सोफा रनर्स वगैरे. आय लाईक. ग्लिटरही आवडतं तुला? ग्लिटर आई. ओके. डिवा इज आई.
सिम्प्लिसिटी इज मी. हा, तर तिला ग्लिटर आवडतं, तर शी इज लाईक असं, सो दॅट वे. आणि वी डोंट इन्व्हेस्ट टू मच एनर्जी सजवण्यात, की पण इझी वे मध्ये आवडेल आणि कोणीही आलं ना घर, असं कोणी बसता का म्हणजे एव्हरीवन शुड बी कम्फर्टेबल. पण तू मगाशी नावं घेतलीस की येवला, पुणे, नाशिक आणि मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही राहता. सो मला सांग, सगळ्यात जास्त कनेक्टेड तू कुठल्या घराशी आहेस या दादरच्या? रिझन इज मी खूप वयाच्या खूपच म्हणजे 10वी झाली नाही की मी काम सुरू केलं. आणि आम्ही काम सुरू केलं नाही की दादरला, म्हणजे इनिशियल काही वर्ष अंधेरीला राहिलो. तर अंधेरी आय लव्ह द एरिया, पण मला करमायचं नाही, आईला करमायचं नाही, बिकॉज आई माझ्यासोबतच राहायची, आम्हाला नाही. आणि दादर इथे सगळेच नातेवाईक आहेत आमचे. सो जेव्हा इथे राहायला लागलो तर वाणी कैसे हो, वाडीत बिडीत जाताना काय मग आज काय, मग सिटी लाईट मार्केट, मग इथलं आस्वाद, जिप्सी, नेम द प्लेस. मला दिस इज माय होम, दादर इज माय एरिया, दिस इज माय होम, होम ग्राउंड. सो मग इथे मी जी सूट झाले, मग मी किती कामांना नाही म्हणाले, जस्ट बिकॉज आय कुडंट गो फॉर द मीटिंग्स एवढ्या लांब. आणि बरेच फिल्मी लोक म्हणतात, अरे म्हणजे तेव्हा, आता तर दादरला खूप लोक राहतात, पण अरे क्या अंधेरी में रहना चाहिए, इंडस्ट्री तिकडे, हा मैं उधर इंडस्ट्री. सो दिस इज माय, म्हणजे आता पण 1.5 महिना मी पुण्याला होते बिकॉज ऑफ द इंजुरी. मला असं कधी मुंबईला जाते, बिकॉज दिस इज माय वाईब. खरं, पण जेव्हा तू घरी असतेस, फ्री वेळ असतो की आज आपल्याला काही काम नाहीये, तेव्हा या घरातला तुझा दिवस कसा असतो? एकदम सायलेंट असतो, स्लो डे असतो. कधी जर जिम पण नाही जाते किंवा काहीच नाही, म्हणजे इवन फिजिकल ॲक्टिव्हिटी काही नाही आहे, देन इट्स अ व्हेरी सायलेंट डे. म्हणजे आवरावरी, मला क्लिअर माइंड करायला आवरावरी, म्हणजे ह्या कप्प्यात काय ते काय ते काय, मग अरेंज करणं बुक्सचं वेगवेगळं, आधी अरेंजमेंट वेगळी होती. सो एकदम चिल डे, एकदम चिल डे, काहीच नाही. ओके, तू हे नवीन कॉर्नर आता करून घेतलंस, त्याबद्दलही सांग. तू म्हणत होते हा ना अगं, असं वाटायचं की वेस्ट जातोय. सो बेसिकली काहीच नव्हतं. आणि एसीचं नाव वी रिमूव्ह द एसी, सो लावायचं आहे. सो तो काय करायचं, काय बरं, आपण असं काही रूम पण नाही करू शकत तिथे. मग व्हॉट टू डू, मग माझी मेड ने आयडिया, उधर कपडे सुखाने के लिए करू. अच्छा, बीच पे लोग आएंगे, कपडे म्हटलं नो वे. मग आईलाही होतं काही आयडियाज, म्हटलं आपण आधी पॅक करूयात. पॅक करून काय करू, मग म्हटलं बसून तर तिथे चहा नाही पिऊ शकणार पिंजऱ्यात बसल्यावर. सो देन वी फॉर नाव वी केप्ट द ट्रीज, म्हणजे प्लांट्स. मग द फेंगशुई काय ते असतं, विंड चाइम ठेवलं, जे कधीच वाजत नाही. कधीच नाही वाजत, काय माहिती, कधीच वाजत नाही. आणि ते वाजत असेल का, काचा बंद आहे. ओके. आणि कबुतरांचा खूप त्रास होतो, खूप त्रास होतो. सो पण आता असं झालंय ना, मग ही खिडकी उघडता येते आम्हाला, अदरवाईज ती बंद ठेवायला लागायची. सो एक चेंज, अगेन वन मोर चेंज, काहीतरी करायचं म्हणून केलाय तो आता. सो वी क्लोज इट. आपण जरा तिकडे जाऊया का? येस येस येस. हिच्या घरातली माझी आवडते. अरे या, ऍक्च्युली तुझ्या घरातल्या माझ्या आवडत्या सेक्शन कडे आता जाऊ. आय एम हॅपी, असं तू म्हणते हक्काने. आय लाईक येतात जेव्हा फ्रेंड्स येतात, अँड द फर्स्ट थिंग दे आर लाईक, अरे व्ह्यू, वाव हा व्ह्यू, तू तर रोज इथेच बसत असशील. एक्झॅक्टली, माझाही प्रश्न आहे, रोज तू इथेच बसत असशील? नाही, संध्याकाळी ना खूप रेअरली आय मेड इट अ पॉइंट की सनसेट बघायचं जर घरी आहे ना, खूप सुंदर येतो. आणि असं खूप वर्षभर खूप छान चालू असतं त्याचं. कधी इथून सनसेट होत असतो, कधी डॉट सिलिंगच्या मध्ये, कधी तिकडे. तर ते खूप छान असं बघायला मिळतं. आणि पावसाळ्यात हे खूप छान वाटतं. आणि आता सध्या वातावरणही तसं झालंय ना. तेजस्विनी, आपलं घर ना, आपलं सक्सेस, आपलं फेल्युअर सगळं बघत असतो. आणि आपल्या घराला माहिती असतं की आपलं आयुष्य काय आहे, किंवा आज छान फेज आहे का, आज वाईट फेज आहे. मला या घराबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुझे किती मूड्स, किंवा तुझं किती सक्सेस, किंवा तुझं आयुष्यात कधीतरी आलेलं अपयश पाहिलंय या घराने? हो, मी म्हटलं तसं, मी सुरुवातच करिअरची केल्यानंतर लगेचच इथे आले. जवळ 17 वर्ष राहिली. 17 वर्ष म्हणजे आता माझ्या अंगावर काटा आला की मला म्हणतो ना. आणि वास्तू फील होते, म्हणजे ही वास्तू, आणि आम्ही कनेक्ट करतो. सो ग्रो होताना पाहिलंय, खूप अपयश पाहिलंय. म्हणजे 3 महिने कोविडचे पाहिले, जिथे मी फक्त या घरात होते. अच्छा, इथेच? हो, इथेच होते. सो 2 महिने होते. शेवटच्या महिन्यात बाबांनी मेड शुअर की नेलं मला पुण्याला. आणि
3-3 वर्ष पाहिली न कामच. हा म्हणजे फक्त उठायचं, जिमला जायचं, वर्कआउट करायचा, मार्केटमध्ये जायचं. ह्या घरात किंवा या एरियात नेम इट अँड आय नो एव्हरीवन. भाजीवालापासून दूधवाला, सगळं 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 माझी खूप अशी ओळख झालेली. तर आता मी इथे एकटी एकटी अशी नसते माहिती आहे का. म्हणजे माझ्या वर जी राहते ती अगदी बहिणीसारखी ती तरी असते, किंवा मी म्हटलं जसं वैशाली किंवा आई तर दर 2 दिवसाला आता सध्या असते. मग इस्त्रीवाल्यापासून सगळं. तर हे घर आणि ना हे घर सगळ्यांना फील करवतं की जिवंत आहे. म्हणजे आय फील ह्या घराने खूप साथ पण दिली आहे. माझं यश अपयशही बघितलंय, सगळं बघितलेलं आहे. पण तुझा बीच टाइम असतो खाली वगैरे जातेस? हां, जेव्हा इथे मी आपले म्हणजे मी पेट पाळायचे तेव्हा हॅड टू, दुसरं ऑप्शनच नसायचं मला. दुसरं ऑप्शन नसायचं, हॅड टू गो. बीचवर खेळायचो वगैरे. आता सध्या नाहीये, कारण मी तुला किस्सा सांगितलं जसं माझ्या एका डॉगीने 5व्या उडी मारली, त्याला काही झालं नाही. तो आमच्या बिल्डिंग मधल्याच एका माणसाच्या मर्सिडीजवर पडला. अरे बापरे. मग मर्सिडीजचा रूफचा खर्च मला द्यावा लागला. आणि टचवूड त्या डॉगीला काही म्हणजे जॉर्जला काही झालं नाही. तो किस्सा फेमस आहे. सेटवर होते मी जेव्हा मला कॉल आला, अरे जॉर्जने उडी मारली. त्यानंतर मी इथे पेट ठेवत नाही. बीचवर अगं आता अनफॉर्च्युनेटली नाही जाणं होत. म्हणजे पूर्वी रील्स दॅट फेज ऑल्सो दिस हाऊस सीन जस्ट नवीन आता आपण सोशल मीडिया करेंगे कुछ तो. मग मी किचनमध्ये जाऊन हे बनवले, काही रेसिपीज बनवल्या. मग बीचवर जाऊन काही डान्स हे केले. सो दिस हाऊस सीन अ लॉट. वा, इथेही झाड आहे. जिथे फ्लेमिंगो बद्दल बोललेली आहे इथे तिने झाडांमध्ये फ्लेमिंगो खोचून ठेवली. कोणाची आयडिया आहे तुझी? नाही, त्या पूजा आहेत ना, त्यांना अजून बरंच काही करायचं होतं. अनफॉर्च्युनेटली कधी टिकतात गोष्टी, कधी नाही. आपण टॅन होतो, हे गोरे झाले उन्हात. बघ ना, असे वेड झाले, आपण टॅन होतो. सो यांना फुलं येतात. अगेन नाव नको, बरेच नाव. सो येस. वाव, कमालीचा व्ह्यू आहे. आणि आत्ता ना वातावरण इतकं छान आहे. पाऊस येतोय मध्येच, पण त्याच्यामुळे गरमही जास्त होते. बट तुझ्या प्रेक्षकांना माहिती आहे की तू टी लवर आहेस. चहा इज आयुष्य तेजस्विनीचं. तर आता जरा इतका छान मौसम आहे, तर आपण जरा बनवूया. येस, मी विचारणार होते तुला. आलं बिलं टाकून मस्त चहा. हे तू बनवतेस रोज घरी? हे छान आहे ना, चहा घेऊन मस्त इथे उभं राहायचं. येस येस. ऍक्च्युली तो म्हणजे एक छोटंसं डायनिंग टेबल आहे. इट्स सो गुड फॉर असं कॅन्डल लाईट सॉर्ट ऑफ अ डिनर, आणि असं बसून तुम्ही खाऊ पिऊ शकता. पण माझ्यापेक्षा ना हा व्ह्यू कधी मला असं वाटतं माझी आई जास्त एन्जॉय करते, बिकॉज शी इज जास्त नेचर लवर. मी थोडीशी ओसीडी असल्यामुळे हे साफ करणार, वो साफ करणार. पण आईचा टच किती आहे या घराला? 90%. म्हणजे आजच आता आपण जिथून आपलं फिल्मीमध्ये तिथे आई म्हणत इथे असं भिंत करून टाकू, असं पिलर नकोय, काहीतरी करू. सो वी ऑलवेज कीप चेंजिंग. मी म्हटलं तसं तर आईचा टच भरपूर आहे. आणि इथे डिझाईन कोणी केलेलं आहे? ही गौतमी म्हणून आहे ना जी, ती अर्धवट आहे, कारण देन आय रॅन आउट ऑफ पेशन्स. ती बिचारी रोज येऊन, तर शी डज गुड पेंटिंग. म्हणजे ती अख्खं वॉल अर्धवट केलं. हा, तर ती नाही ते तिने परफेक्ट हे केलंय. ती वॉलच्या वॉल पेंटिंग करते. तर मला हवं होतं पिलरवर काहीतरी, सो तिने केलं. बट काही वेळानंतर मला बस आता चल खाली, एव्हरी डे शी यूज टू डू इट. तुला कधी वेळ असेल आणि कंटाळा आला तर हे तूही करू शकतेस. गुड आयडिया. आय कॅन नाव. गुड आयडिया. ऍक्च्युली नाव आय कॅन डू इट. चला चहा बनवूयात आता. येस येस, चलो या. तर मस्त चहा बनवूया. म्हणजे तू बनवूया, मी पिऊया. नाही, आय वुड लाईक तू बनवलंस तरी आवडेल. अगं चहा ऍक्च्युअली सगळ्यांचाच कप ऑफ टी नाही. एक्झॅक्टली. व्हाईट चहा बनवते. सी आय विल टेल यू, मी पण माझ्यासाठी माझा चहा उत्तम असतो. पण तो सकाळचा चहा आईला मी बनवून दिला, तिला कधीच आवडत नाही. कधीच आवडत नाही. तू बनवला चांगला नाही, हे तिने बनवलं तर आय लाईक इट. सो आय डोंट नो. आणि आय एम वन ऑफ दोज सायको पीपल जे खूप गरम असलं ना तरी चहा पितो. म्हणजे येस येस, म्हणजे ह्याचं तू प्रूफ आहे ना. माझ्या सेटवर मी करत होते सिरियलच्या वेळेस ना, तू सगळ्या को-स्टार्सला विचार, एवढं 30 डिग्री 35 डिग्री आणि माझं बॉयलर चाय चाहिए. सो सगळे येस, आय एम वन ऑफ दोज पीपल. पण छान बनवता येतो ना तुला? तर आता मला कळेल. येतं म्हणजे ऑफकोर्स येतं. चला आपण चालू करूया. काय मसाला चहा आहे? हा, मसाला चहा बॉस. आणि ना हे ना गवती चहा मी ना कुठेतरी वाचलं होतं की, मी बनवता सांगते तुला. मी कुठेतरी वाचलं होतं की गवती चहाने मलेरिया नाही होत. म्हणजे मॉस्किटो बाईटचं आपल्याला त्रास नाही. 1 कप पाणी घेते. वा वा, आज तेजस्विनीच्या हातचा चहा पिणार. येस. आणि हा सगळा मसाला
आलं, इलायची. आमच्याकडे इलायची इज मस्ट 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 मस्ट. येस. हा. सो बेसिकली गवती चहा मला ते कळाल्यापासनं, आणि मला दहावीत परीक्षेच्या आदल्या दिवशी मलेरिया झाल्यामुळे मला तो फोबिया आहे. सो मी गवती चहा किती उन्हाळा असं युजली माणूस म्हणतो पावसाळ्यात पितो ना गवती चहा, पण नाही. मला 24 तास जो 5-6 चहा मी पिते त्यात गवती चहा असतो. नो शुगर ना? नो शुगर, नो शुगर. तुला वेळ म्हणजे तू येतेस का किचन मध्ये? आवड आहे तुला किचनची? खरं सांगू तर तुला आवडतं जास्त? हो हो हो. सी, आवड कशी आहे माहितीये का, आय फील की आता उद्या माझी आई म्हणाली माझ्यासाठी काहीतरी बनव, मग मला तिच्यासाठीची आवड त्या पोटी मी बनवीन काहीतरी. स्वतःसाठी आय एम नॉट समवन हू विल कम आणि काहीतरी बनवेल, नेवर. पण मी सुरू करणार आहे. मी आता रोज एक डिश, वरण भात म्हण किंवा भाजी भाकरी. टाइम प्लीज. तू वरण भातही नाही आता बोलली ही काकू. आई असते बघ मागे. अरे कधी म्हणजे हा वेळ आला तर म्हणजे मी अशी जिप्सी आस्वाद जवळच. येस. दादर मध्ये राहायचे फायदे सगळं जवळ जवळ, आणि काही न बनवायचे चोचले. सो तुला कसा लागतो? स्ट्रॉंग ना? हे बघ माझ्या चायपत्तीत सुद्धा मेक इट अ पॉइंट की सगळं असेल, गवती चहापासून सगळं. आमच्याकडे खूप चहा पितात अगं, खूप चहा पितात. साखर नाही, आपण याला उकळू देऊयात. छान उकळू. येस. आणि हा पर्टिक्युलर आता आपण दूध आणि पाणी मिक्स करतोय. मला ना मोस्टली माझा काळा चहा असतो. म्हणजे इवन इन बिग बॉस ऑल्सो खूप मला प्रॉब्लेम यायचा, कारण वांदे व्हायचे इज द वर्ड. प्रॉब्लेम हा खूप सगळे दुधाचा चहा, आणि मला तो दुधाचा चहा जात नाही असा. म्हणजे मला एवढंसं दूध आणि जास्त पाणी, काळा चहा लागतो. सो आपण फिरायला कुठे बाहेर गावी गेलो तरी प्रॉब्लेम येतो, चहाचे खूप प्रॉब्लेम होतात. सो आय प्रिफर तो डिप मध्ये मग बाहेरनं दूध मागवायचं आणि थोडंसं टाकायचं. सो आमचा घरचा चहा तो पातळ, आणि ओ गॉड हॉटेलवाल्याला ते समजव ना, पतला चाय बनाव, पतला चाय, थोडासा दूध, म्हणजे मला पाठ येते. सो पतला चाय इज व्हॉट इज माय फेवरेट. वा, पण हे किचन इतकं छान जे मेंटेन केलंय, ह्याला ह्याचं क्रेडिट मी आईला देऊ? आई डायरेक्ट. बिकॉज तू बघ ना, 1/4 ऑफ द पार्ट घराचा किचन आहे. मोठं किचन ठेवलंय बिकॉज तिला भयंकर आवडतं कुकिंग. यू शुड कम. तिला कुकिंग खूप आवडतं, शी मेक्स गुड फूड. येस. आणि आय कॅन ईट पण नाही, आय एम नॉट व्हेरी असं की खायला आवडतं, पण आय एम नॉट व्हेरी की येऊन नोरी आज मी असं काहीतरी. पण तू खूप फिट झाली आहेस तेजस्विनी आता. आणि आपण जेव्हा लास्ट टाइम भेटलो होतो एका कामासाठी, तेव्हा मी तुला म्हणाले होते की अरे किती छान ट्रान्सफॉर्मेशन आहे, कसं काय 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 करतेस त्याच्यासाठी? आय नो हार्डवर्क शिवाय पर्याय नाही आता. काय काय सुरू आहे? पण नो इटिंग. हा, म्हणजे मला एकंदरीत कळालंय की कॅलरी डेफिसिट वर्क्स फॉर मी. स्टार्टिंगला मी काय करत होते, जेवढं वर्कआउट करत होते, मी जिमला प्रचंड जाऊन व्यवस्थित वर्कआउट करत होते, जेवढं वर्कआउट करत होते तेवढंच खात होते. अभी 2 घंटा जिम किया, अभी खाओ. पण देन आय रिअलाइज वजन कमी होत नाही, आय एम लुकिंग बल्की अँड आय हॅव दिस ब्रॉड शोल्डर. आणि मी आधी व्हेरी आयरॉनिकली मी जिमनॅस्ट होते, हॉकी प्लेअर होते आणि स्विमिंग. सो आय वॉज अ स्पोर्ट्स पर्सन. मग आता आय हॅव बिकम असं कॅलरी डेफिसिट, नाजूक, म्हणजे एक वेळेस वर्कआउट कमी, डाएटकडे नीट लक्ष. दॅट वर्क्स आय थिंक ब्रॉड पीपल ऍक्च्युली. आणि ज्यांचे ब्रॉड बांधे त्यांना तर आपण म्हणजे असे की एकदम म्हणजे विथ यू टू युअर हाईट, सो यू हॅव टू बी मोर केअरफुल की असं. सो खाणं खूप कंट्रोल केलंय. आय एम ट्राईंग 1 मील, जसं तू म्हणाली मला ते आवडतं 1 मील. या, बट इट्स नॉट हॅपनिंग, बट आय वुड लव्ह टू ट्राय कर. चहा उकळायला आलेला आहे. काल असंच वाचत होते, 10 बिझनेसेस विच विल नेव्हर डाय. त्याच्यात एक चहाचा आहे. तुझी काय असते चहाची वेळ? माझी सकाळी उठल्या उठल्या एक लागतो. मी फंक्शनच करू शकत नाही विदाउट चहा. विदाउट पाणी करू शकते मी. एक वेळेस अर्धा ग्लासच पाणी पिते. आय लाईक टी मोठा. मग त्यानंतर अर्ध्या तासाने लगेच. सध्या मी ऑनलाईन मेडिटेशन आणि सॉर्ट ऑफ योगा करते, बट नॉट फिजिकल, लाईक मेडिटेशन प्राणायाम. तर तो 9ला क्लास असतो. 8:40ला एक चहा असतो माझा. 8:40ला चहा असतो पटकन क्विक. मग दुसरा एक क्लास असतो 10ला.
10 10:30 उकळतो ना, बघ प्रेम याला म्हणतात प्रेमाने. मला वाटतं आजचा चहा चांगला होणार आहे ना मम्मी. छान हसून हसून देखेंगे बेटा चहा हो रहा है. आता मम्मीला जास्त एक्साइटमेंट असेल हा कसा बनलाय बघायची. आई छान करत असेल ना चहा. हा ज्या एक्साइटमेंटने त्यांनी सगळं सांगितलंय त्यांचं कसं ते ना असं जे काही खाण्याचं प्रकार आहे ते मनापासून करते. म्हणजे ते सगळ्याच आया आपल्या आय थिंक करतात. येस, सो दॅट इज व्हॉट शी डज. ऍक्च्युली ते प्रेम लागतं समोरच्यावर तेवढं की त्याला काहीतरी बनवून छान खायला तर आय विल मेक. येस डन. हा मग नाहीये तर कशाला, जस्ट मेक इट. प्रेम लागतं. बरोबर म्हणालीस तू. मी हे आईबद्दल बोलली, तो डोंट टेक इट अनदर वेज. मी आईबद्दल म्हणत होते. पण हे बघ आईला प्रेम कोणाचं, पप्पांसाठी. रात्री 10-11ला घरी जरी अहो तुम्ही काही खाल्लं का, हे ना मी बनवते. मग पप्पांसाठी नाश्ता, पप्पांसाठी जेवण वगैरे. तर शी अडॉर्स हिम, की खाण्याच्या बाबतीत शी मेक्स थिंग्स फॉर हिम. किंवा माझ्यासाठी आता मला बरं नव्हतं ना, खूप डूज अँड डोंट्स होते खायला, तर शी विल ते प्रेम जे फॅमिलीसाठी ते शी हॅज दॅट. म्हणजे एव्हरी मदर हॅज दॅट. कोण कुठली आई. आणि आई नेहमी असते तुझ्या बरोबर, मी पाहिलंय. येस येस. आता 1.5 महिना तर तिने जी बेबी सिटिंग केली आहे ना. येस, उजवा हात ना. हो कामाचा. आणि तिने म्हणजे अक्षरशः केस, आणि ती रील बघितलेली का, आई केस बांधताना ओढत सगळ्या रूम मध्ये. आमच्या बरोबर व्हायचं, केस बांधायला घेतलं शोधत ती. आणि वन थिंग इज व्हेरी अगेन्स्ट किचन मध्ये केस मोकळे. सो आईने जर म्हणजे आता तर तिला माहिती आहे पण शूट आहे, बट किचन मध्ये असं जरा पण केस मोकळे सोडून हे काय वळण आहे, हे काय संस्कार आहेत वगैरे असं असतं तिचं. चला चहा उकळलेला आहे. थँक्यू. चला इथे जाऊया का बाहेर पिऊया? बाहेर चालेल ना. चलो. इट इज स्मेलिंग नाईस. आणि चहाचा ही ऍक्च्युली वेळ नाहीये माझी चहाची, बट तू बनवलायस म्हणून मी तो आवडीने पिणार आहे. कारण ज्या माणसाला चहा आवडतो तो बनवही छान शकतो. अरे तू वेळ, मी चांगल्या चहा तुला इथे चालेल. अरे तुझा फेवरेट, माझा फेवरेट. यू कॅन आजपासनं दर्शना कॅन कम एनी टाइम हिअर. हॅव अ टी. थँक्यू. हॅव कॉफी, टी जे तुला हवं. यू जस्ट टेल मी नसले तरी कम. आणि मला आवडतं की माझे फ्रेंड्स येतात आणि ते एन्जॉय. खूप नाही ऑनेस्टली, खूप नाही आहेत असे फ्रेंड्स येतात, पण जे आहेत आपली लोक ते येतात आणि ते एन्जॉय. चहा एन्जॉय करूया तिने केलेला. इट्स गुड, इट्स गुड. वाव. अरे खरंच छान झालाय, खरंच छान झालाय. तिने मनापासून केलाय खूप. जे काही तिला चॅलेंज होतं की चांगला झाला, खरंच खूप छान झालाय. वाव तेजस्विनी. पण मला ना एक प्रश्न पडलाय तुझ्या बाबतीमध्ये. तू स्वतःला इतकं डाऊन टू अर्थ कसं ठेवतेस? लाईक म्हणजे बघ, यू लुक व्हेरी गुड, इतकी छान दिसतेस तू. तू आधी खूप कामं केली आहेस, किंवा ना एक पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होत असते माणसाची त्याच्या कामातनं. सो यू टेल मी की तुझे पाय जमिनीवर तू कसे ठेवतेस, किंवा डाऊन टू अर्थ राहण्यामागचं रिझन काय? दॅट इज अगेन यू ऑल्सो. मी म्हटलं ना, इट इज अ 2 वे कम्युनिकेशन विथ एनीवन. तर तुला जर मी अशी वाटते म्हणजे कुठेतरी तू सुद्धा तशीच आहेस. दॅट इज देअर ना. माझं जर आता दुसऱ्यांशी म्हणजे जर तसा नेचर असेल तर तो असेल बिकॉज आम्ही खूप रूटेड, बिकॉज ऑफ द एक म्हणतो ना रूरल बॅकग्राऊंड आहे. म्हणजे कितीही तुम्ही फिरा, बाहेरगावी फिरा, कितीही शिकायला अब्रॉड जा, पण बॅक टू येवल्याच्याही पुढे अजून एक गाव आहे जिथे आमची शेती आहे. सो वी आर व्हेरी रूटेड. आणि सतत शाळांच्या सुट्ट्यांमध्ये किंवा आता काही सणवार असेल तर आम्ही सतत तिथे जातो. माझ्या आजी आजोबा तू बघशील तर दे आर सो सिम्पल, बट माय आजोबा हॅज डन सम ग्रेट वर्क इन लाईफ. आणि माझा मामा, सो दे व्हेरी असं सिम्पल. बाबांच्या साईडचे अकॅडमिकली आहेत सगळे छान. तर मग आजही बाबा मला काही प्रश्न विचारतो, तू हे वाचलंस का, तू ते वाचलंस का. तर नो वन, एक तर कोणी मला ॲक्टर म्हणून ट्रीट करणारच नाही. सो दे नेवर ट्रीट मी ॲज अन ॲक्टर. दे विल ऑलवेज बी लाईक नॉर्मल आहेस तू, घरी आहे, झाडू बिडू मार. म्हणजे असं मारत नाही मी कधी, पण घरी आल्यावर घरातली व्यक्ती राहा. सो आय थिंक बॅकग्राऊंड आणि अपब्रिंगिंग मॅटर्स अ लॉट. आई बाबा कधीच ते जाणवू देत नाही की तुझं ऍक्टिंग ते तुझं जॉब आहे. जसं तू 9 to 5 जॉब केला समजा आणि घरी आलीस आणि विसरलीस, सो दॅट इज इट. आणि सेकंड इज आय कीप, आपण म्हणतो ना
अज्ञानात सुख म्हणजे मी खूप गोष्टी समजून जाणून घ्यायचं हे नाही करत. यू विल नेव्हर सी मी ओ ह्या ॲक्टरने ही फिल्म साईन केली, ओ आता हे चालू आहे, ओ आता ते चालू आहे. आय एम नेव्हर अवेअर इंडस्ट्रीत काय चाललंय, कोणाचं काय चाललंय. आय एम नेव्हर अवेअर, त्यामुळे मला माहितीच नसतं काही. सो आय एम लाईक अच्छा जाऊ, आपल्याला आज ही शूट आहे, आपण ते शूट करायचं, आपण ते काम करायचं आणि यायचं. सो आय डोंट थिंक आय एम दॅट एम्बिशियस इन अ वे की कधी उडेन अशी ढगात जाईन अशी. नाही, अशी राहतेस डाऊन टू अर्थ. बट टेल मी काय चाललंय वर्क फ्रंटवर सध्या? तू आता तुझं युट्यूब चालू केलं, येस, युट्यूब, सो मेनी थिंग्स तिकडे. प्रोडक्शन हाऊस मेनली जे लॉन्च केलं. सो बेसिकली माझं स्वप्न काय होतं दर्शना, आय हॅव सीन की आमचे फिल्म्स प्लॅटफॉर्मवर कुठल्या द्यायला स्ट्रगल होताना. सो आय वॉन्ट असं प्लॅटफॉर्म, असं प्रोडक्शन हाऊस विच इज अवेलेबल टू पीपल. आणि आय एम नॉट किडिंग, आय एम सो हॅपी की मला इंडस्ट्रीतनं काही लोक एक्सपेक्ट पण केले नव्हते, जे ऑलरेडी वेल सेटल्ड आहे, त्यांचे कॉल येतात की लेट्स वर्क टुगेदर. आणि आता फक्त नाव लॉन्च केलं, आय हॅव नॉट डन एनिथिंग. सो येस, प्रोडक्शन हाऊस लॉन्च केलं. अगेन हे घर आहे ज्याने माझं NGO लॉन्च बघितलं आहे, म्हणजे माझं NGO सुरुवात होताना बघितली आहे, प्रोडक्शन हाऊसची सुरुवात होताना बघितली आहे. लोगोसची आयडिया असते ना, मी तो आपला कॉर्नर आहे ना जिथे, तिथे मी मेडिटेशनला बसते. तिथे बसले की मला सगळ्या गोष्टी सुचतात की आपल्याला हे करायचं, आपल्याला ते करायचं, आयुष्यात काय करायचं आहे. सो प्रोडक्शन हाऊस केला आहे. मध्ये बॅक फुटवर गेले जरा 1.5 महिना हेल्थमुळे. आय लेट्स सी मे बी आफ्टर 10-15 डेज थोडं सुरुवात होईल कामं. ओके, ॲक्टिंग वाईज काय स्पेशल? ॲक्टिंग वाईज आता आय एम नॉट फोकसिंग ऑन सिरियल. आय एम सॉरी, लोक म्हणतात ते असं का करतेस, सिरियलचे ऑफर्स येत आहेत, आय वोंट लाय, येतात आहे. आता हे तुझ्याशी बोलायला आय डोंट माइंड, पण इट्स व्हेरी ग्लॅमरस रोल आहे, ग्लॅमरस रोल आहे. आय डोंट वॉन्ट टू डू ग्लॅमरस रोल आहे. प्रॉबेबली आत्ता नाही, आय एम नॉट सेईंग कधीच नाही, पण आत्ता नाही करायचं. आता मला कदाचित काहीतरी वेगळं करायचं आहे किंवा आता ते करायचं नाही. तो सिरियल मी अवॉइड करते सध्या. आय एम अवॉइडिंग सिरियल. पण छान काही वाटलं तर मे बी आफ्टर इयर, नॉट नाव. ओके, पण असं असतं ना की प्रत्येकाला ना एक आपलं हक्काचं घर हवं असतं, आपल्या पैशांचं, की घर घेऊया, घर घेऊया, एक उगाच आपलं स्वप्न असतं, राईट? तुझ्या बाबतीमध्ये तुझं असं स्वप्न होतं आहे की एका दारावर माझ्या नावाची, तेजस्विनी लोणारी या नावाची पाटी लागली पाहिजे? आय विल टेल यू, टचवूड, आय एम दॅट लकी. माझं पहिलं म्हणजे 2 घरं खूप लवकर झाली आयुष्यात. म्हणजे मी आय थिंक 23-24 तेव्हा नाशिकला एक घर घेऊन झालं, इथे मुंबईत एक झालं. सो माझं ते झालं, पण मी तिथे राहिले नाही. सो मला ती फिलिंग नाही आली की आपलं घर झालं. आत्ता सांगायला हरकत नाही आहे, मी पुण्यात एक घर घेतलं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. सो त्याचं सगळं सोपस्कार म्हणतात ना, ते सगळे झाले. ऑफकोर्स ती 2026 मध्ये कम्प्लीट होईल. बट दॅट इज वन हाऊस. आय डोंट नो मी कितपत राहीन, पण त्यात ना आता कळलंय. म्हणजे मी 20शीत आपण घर घेतो तेव्हा अवेअर नसतो की काय करायचं. आता हे जे घर आम्ही घेतलंय ह्यात मी खूप स्वतःहून म्हणजे लोन प्रोसेस, मग ते जाऊन बघणं, डाऊन पेमेंट, ओ माय गॉड. हे घर आहे जे मला असं वाटतंय तर आता 2024ला पाठी लागेल. पण मला ऑफकोर्स आई बाबांची लावायचं आहे तिकडे नाव. आणि मी ना डिटॅच्ड आहे थोडी गोष्टींशी. म्हणजे मला गाड्या खूप आवडतात आणि घरं आवडतात, मला लक्झुरी आवडते. पण द मिनिट आय गेट इट आय एम लाईक आय एम डन. म्हणजे गाडी 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 वगैरे आय एम डन. आय विल नेव्हर अटॅच मायसेल्फ, माझी गाडी, माझं हे, माझं ते. आय विल नेव्हर डू दॅट. आय विल आगे आगे बढो, आगे बढो. मिळत राहतं टचवूड आपोआप. येस. सो अगदी. पण आहे ना, मला सांग, आज जर मी तुला विचारलं की एक आपल्या प्रत्येकाच्या ना स्वप्नातली भूमिका असते, काम असते, की आपल्याला हे जमलं पाहिजे किंवा हे काम आपल्याकडे आलं पाहिजे, जे अजूनपर्यंत आलं नाही तुझ्याकडे तेजस्विनी. असं काय तुझ्या स्वप्नातलं काम किंवा ती मालिका असेल किंवा तो पिक्चर असेल की ते यायचं आहे आणि ते करायचं आहे, तर कशा म्हणजे त्याची तू वाट बघतेस, ते काय आहे? मला ना 2-3 प्रकारचे काही असे रोल्स आहेत. म्हणजे मी अफलातूनमध्ये कॉप प्ले केलं, म्हणजे पोलिसाची भूमिका केली, पण मला तशी वाली नाही करायची. मला तेजस्विनी मूवी माहिती होता. हो. सो मला ना त्या स्टाईलचा एखादा मूवी करायचा आहे. म्हणजे ती भूमिका मला खूप जवळची वाटते समोर, मला तशी करायची आहे. मला ना खरं तर आर्ट असं म्हणता येणार नाही, पण मला सिरियस सिनेमा करायचा आहे. मला जिथे ॲक्टिंगची कस लागेल, कारण आय फील की आय एम बियॉन्ड प्रिटी फेस.
मी कदाचित सुंदर दिसते तर ते म्हणतात इट्स अ ब्लेसिंग अँड अ कर्स ॲज वेल, पण मला यू थिंक इट्स अ कर्स? मेनी टाइम्स. येस, मेनी टाइम्स अनफॉर्च्युनेटली मेनी टाइम्स. सी अगेन, मी हिंदी इंडस्ट्रीत नाही ट्राय केले. गेले 5-6 वर्ष मी ना हिंदीसाठी एखादी ऑडिशन दिली, मी केलंच नाही आहे. समाव मी खूप लवकर कम्फर्टेबल होऊन जाते, तर मी मराठीत छान रमले, त्यामुळे मी केलं नाही आफ्टर पद्मिनी वगैरे, मला नाही जमलं. पण मराठीत इट इज बिकमिंग अ कर्स. आय एम सॉरी बट तू ग्लॅमरस आहेस, डोळेच घारेत, गोरीच आहेस, हां मग पण आय ॲक्ट ऑल्सो गुड ना, आय ॲक्ट गुड. म्हणजे मागच्या सिरियलमध्ये तर काय नाही, ब्लाइंड प्ले केलं, सगळंच केलं, सो आय ॲक्ट गुड. सो ॲक्टिंगला माझ्या वाव मिळेल असं काही मला मिळालं नाही अजून, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण महेश मांजरेकर सरांचा एक सिनेमा मी केलेला रिसेंटली, रिलीज का होत नाही आय डोंट नो. तो रिलीज झाला तर त्यात जरा वेगळा रोल आहे. वा, मग हिंदीमध्ये कधी ट्राय करणार आहेस? तुला असं वाटतं की आपण हिंदीमध्ये सुद्धा करिअर करावं? मला कळत नाही माझं टेम्परामेंट आहे का नाही तो. एक तर मला ऑडिशन्सने कधीच कामं मिळत नाही. आय एम वर्स्ट वेन इट कम्स टू, आणि हल्ली ऑनलाईन सेल्फ ऑडिशन्स तर आय फ्रीज, मला होत नाही. आणि माझं टेम्परामेंट आहे की नाही मला माहित नाही. अगं दर्शना ते असतं ना, स्टार्टिंगला केलं आरामनगरमध्ये ऑडिशन, स्ट्रगल सब सगळं केलंय, बसेसने गेलोय, आणि ह्या सगळ्यात माझी आई माझ्यासोबत होतीच आहेच. पण माझा आता टेम्परामेंट आहे की नाही माहीत नाही मला तो, ॲड्सचे ऑडिशन्स वगैरे. सो एक गेले 4 वर्षापासून ना टचवूड मला विदाऊट ऑडिशन म्हणजे काम आलंय घरी, मला जावं नाही लागलं किंवा काय. तर सवय पण लागू शकते ती ना, दॅट्स अ बॅड हॅबिट. कदाचित मला सवय लागली, हा काम असेल ते आपल्याकडे येईल. सो मे बी तर तो टेम्परामेंट मी वर्कआउट करीनच. पण तू आत्ता जे म्हणालीस ना, ज्या प्रकारचं तुला काम करायचं आहे, तुला मिळू देत ते लवकर, आणि तू लवकर ये स्क्रीनवर. कारण आहे ना, बिग बॉस नंतर तू तुझा स्वतःचा आणखीन एक चाहता वर्ग निर्माण केला आहेस की दे वॉन्टेड की तू यावं स्क्रीनवर आणि तुला बघावं, है ना. पण या तुझ्या आत्तापर्यंत जे काही सक्सेस आहे याचं क्रेडिट आज जर मी तुला म्हणाले की तुझ्या प्रेक्षकांना द्यायचं तर तू किती प्रेक्षकांना क्रेडिट देशील त्याचं? 100%. सी, एक इमोशनल बॅकबोन्स काय म्हणतात त्याला, सपोर्ट तर घरच्यांचा असतोच, त्याला आपण नाही म्हणू शकत. पण जो असतो ना की मला वाटलं नव्हतं की बिग बॉस किंवा देव माणूस तर आय जस्ट ऑनेस्टली वाईला राहायला मिळेल म्हणून केलं. अच्छा. बिकॉज वाई, महाबळेश्वर, आणि ओव्हरऑल द टीम वॉज गुड, आणि रोल पण छान, आणि मिलिंद शिंदे सर सगळं जुळून आलं. पण त्यानंतर बिग बॉस नंतर ना मी खरं सांगते मला वाटलं नव्हतं की एक लॉयल फॅन बेस क्रिएट, म्हणजे फॅन पण मी कधीच त्यांना, मी आजही माझे काही जे फॅन म्हणून सुरुवात झाली ज्यांची इन लाईफ, दे आर स्टील इन माय लाईफ ॲज फ्रेंड्स नाव. फ्रेंड्स म्हणजे ते प्रेक्षक हो, जे मला मेसेज करतात, ज्यांच्या घर, म्हणजे सांगायला हरकत नाही. एक जोशना म्हणून आहे, ठाण्याची आहे, आणि ती बिग बॉसपासनं म्हणजे शी डज खूप काय म्हणतो सोशल वर्क करते. तिच्यावर आम्ही ट्री प्लांटेशन वगैरे करतो. आता दर उन्हाळ्यात म्हणजे गेले 2-3 वर्ष ती आंब्याची पेटी पाठवते, आणि ह्या उन्हाळ्यात तर कहर गेला तिने 5 काय म्हणतात त्याला 5 डझन पेटी, आणि ऑर्गॅनिक तिच्या घरचे. सो अख्खा उन्हाळा म्हणजे इतकं प्रेम आहे लोकांचं, असं तिचं आहे. मग एक रिया म्हणून आहे, now she has joined me with my social media thing, social media also. So हे लोक ना, they've become part of my family, part of my life. So I have ते लॉयल म्हणतो ना, आणि मुली छान अशा. खूप मस्त, आणि हे छान आहे. म्हणजे माणूस जसा असतो ना तसेच ते लोकांना अट्रॅक्ट करतो. पण तेजस्विनी, थँक्यू सो मच. एक तर खूप थँक्यू तुला, तू वेळ दिलास, आणि आजचं आपलं हे सेगमेंट पूर्ण झालं. मला हा व्ह्यू खूप आवडलाय, कमालीचा आहे. सो आपण आपला चहा इथे एन्जॉय करूया. कुकीज मी घेणार. बट अगेन ऑल द व्हेरी बेस्ट पुढच्या जर्नीसाठी. लवकरात लवकर एक छान प्रोजेक्ट घेऊन तू येशील आणि आपण गप्पा मारू. आय एम मॅनिफेस्टिंग इट फॉर यू. थँक्यू सो मच. थँक्यू.